गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी दिलेल्या आशीर्वादांचे मी पठण करीत आहे। सदर आशीर्वाद हे रामकृष्ण उवाच या दैनंदिन साधनेसाठी प्रकाशित केलेल्या ग्रंथामधून घेतले आहेत। श्री ज्ञानेश्वर महाराज पूर्वीच्या काळी ब्राह्मण आचरणाने श्रेष्ठ होते। त्यांना शाप देण्याचा अधिकार होता। समाज त्यांना भिवून वागत होता। त्यामुळे पुस्तकात किंवा चित्रपटात वर्णन करतात इतका ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांचा छळ होणे शक्यच नव्हते। या भावंडांच्या ठिकाणी मूळचीच देवी शक्ती होती। त्यांच्या वाटेला जाणे हे इतके सोपे काम नव्हते। ज्ञानी माणसे ही समाजाचा पाया असतात। या भावंडांना ओळखणारे काही ज्ञानी त्या काळातही होतेच की। त्यामुळेच ज्ञानेश्वरांची खरी ओळख समाजाला पटली। एका दृष्टीने त्यांची उपेक्षा झाली किंवा समाजाने त्यांना वाळीत टाकले हे योग्यच झाले। त्यामुळेच त्या भावंडांचा दर्जा किती श्रेष्ठ आहे हे लोकांना समजले। त्यांच्या आईवडिलांनी समाधी घेतली, त्यामुळेही त्या मुलांचे महत्त्व समाजाला कळले। या मुलांनी आपले महान कार्य करून दाखवले। जेवढी या भावंडांची उपेक्षा होत होती तेवढी ईश्वरी शक्ती त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांचेकडून कार्य करून घेत होती। त्यामुळे ही भावंडे समाजात प्रसिद्ध पावली। श्री ज्ञानेश्वरांनी तर केवळ 2 वर्षांनी मोठे असलेल्या निवृत्तीनाथाला आपले गुरु मानले व सदैव त्यांना मान देऊन आपले कार्य केले। आजपर्यंत श्री ज्ञानेश्वर व त्यांचे भाऊ बहीण हेच फक्त सर्व समाजात वैशिष्ट्यपूर्ण जीवन जगले आहेत। आईवडील लहान वयात गेले तरी अंतकाळापर्यंत त्यांच्यात कधी वाद झाले नाहीत। सर्व भावंडे प्रेमाने एकत्र राहत होती। निवृत्तीनाथ हे शिवाचे अवतार होते हे ज्ञानदेवांनी ओळखले होते। त्यांच्याकडून प्रत्यक्ष गुरुमंत्र घेतला नव्हता, फक्त गुरुस्थानी मानले होते। निवृत्तीनाथ हे त्याचे खरे नाव नव्हते, तर त्यांच्या वृत्तीवरून त्यांचे निवृत्तीनाथ हे नाव लागू पडले। चारही भावंडांची रूढ झालेली नावे ही खरी नसून त्यांच्या वृत्तीवरून त्यांची ही नावे रूढ झालेली होती। बालवयात श्री ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहून फार मोठे चिरंतन कार्य केले। श्री ज्ञानेश्वरांनीच ती सांगितली व लिहून घेतली। ज्ञानेश्वर हे अवतारी पुरुष होते। सबंध ज्ञानेश्वरीमध्ये त्यांनी सर्व महत्त्व गुरूंनाच दिले आहे। स्वतःकडे काहीही घेतलेले नाही। खरे म्हटले तर ज्ञानेश्वर हेच ज्ञानाने श्रेष्ठ होते। तरीसुद्धा गुरूंच्या आज्ञेवरूनच सर्व लिहिले असा उल्लेख आहे। कार्य पूर्ण झाल्यानंतर आपल्या निवृत्तीनाथ गुरुरायाच्या परवानगीनेच समाधीसुद्धा घेतली। ज्ञानेश्वर गेल्यानंतर लोकांनी पुढे त्यांना गुरु म्हणायला सुरुवात केली। दैनंदिन साधनेसाठीतील या मालिकेच्या आजच्या या भागाचे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण। श्री गुरुदेव दत्त।